2024 हे वर्ष संपत आहे आणि आपण आता स्वागत करणार आहोत 2025. वेलकम 2025. 2025 हे एक मॅथमॅटिकल इयर आहे आणि या मॅथमॅटिकल इयर बद्दल आपण माहिती घेऊयात. 2025 इट्स अ मॅथमॅटिकल वंडर, म्हणजे गणिताचे बरेचशा गोष्टी, बरेचसे वैशिष्ट्य तुम्हाला या वर्षामध्ये दिसून येतील. 2025 हे एक नॉर्मल वर्ष आहे, सर्वसामान्य वर्ष. 2025 मध्ये एकूण 52 आठवडे आणि 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. 2025 या वर्षाची सुरुवात होते बुधवारने, वेनसडे, आणि हे 2025 वर्ष संपणार आहे गुरुवार या दिवसाने. यानंतर 2025 पूर्वीचं वर्ष 2024 आणि नंतरचं वर्ष असेल 2026. 2025 हे मराठीमध्ये 2025, इंग्रजीमध्ये 2025 असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. 2025 ही एक विषम संख्या आहे, इट्स अ ऑड नंबर. 2025 ही एक संयुक्त संख्या आहे, इट्स अ कंपोजिट नंबर. 2025 ही 1718वी संयुक्त संख्या आहे. 2025 पूर्वी एकूण 306 मूळ संख्या आहेत, म्हणजे 2025 पर्यंत एकूण मूळ संख्या 306. 2025 ची डबल होते 4050. 2025 ची डबल 4050. 2025 चे जर आपण फॅक्टर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी 1 3 5 9 15 25 27 45 75 15 135 225 405 675 आणि 2025 हे एकूण फॅक्टर आहेत 15. 2025 चा स्मॉलेस्ट फॅक्टर 1 आणि बिगेस्ट फॅक्टर आहे 2025. आता महत्वाचं म्हणजे 2025 ही जे काही वर्ष आहे तो आहे 45 चा वर्ग. 2025 चा जर विचार केला तर 2025 पूर्वी 1936 हे वर्ग वर्ष होतं. म्हणजे जसं 2025 हा एक वर्ग आहे तसं यापूर्वी 1936 हे वर्ग होतं. आता 2025 नंतर जर विचार केला तर आपल्या या पिढीतल्या लोकांना हेच एवढं वर्ग वर्ष आहे. यानंतर 2116 मध्ये आपल्याला वर्ग असणारं वर्ष मिळणार आहे. 2025च्या सर्व अंकांचा जर गुणाकार केला 2 गुणिले 0 गुणिले 2 गुणिले 5 तर हा गुणाकार येतो 0. 2025 मधल्या सर्व अंकांची बेरीज म्हणजेच 2 0 2 5 बेरीज येते 9, म्हणजेच 3 चा वर्ग. 2025 या संख्येमध्ये प्रत्येक अंकात जर आपण 1 1 मिळवलं तर या ठिकाणी तुम्हाला 3136 ही पण वर्ग संख्या मिळेल, जी की 56 चा वर्ग आहे. 2025 हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. 44 च्या वर्गामध्ये 44 आणि 45 मिळवलं की उत्तर येतं 2025. 2025 ही संख्या 15 चा वर्ग आणि 3 चा वर्ग यांच्या गुणाकार केल्यावर पण मिळते, म्हणजेच 225 गुणिले 9 बरोबर 2025. 2025 संख्या 3 चा चौथा घातांक म्हणजेच 81 आणि 5 चा वर्ग म्हणजे 25 यांचा गुणाकार करून हे आपल्याला 2025 मिळतं. 2025 चा घन जर आपण केला तर तो येतो 8 अब्ज 30 कोटी 37 लाख 65,625. चला 2025 चा वर्ग केला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 41,06,25. 2025 ही एक वैशिष्ट्यपूर्ण संख्या आहे, जी की 3 संख्येच्या वर्गाची बेरीज येते. 5 चा वर्ग अधिक 20 चा वर्ग अधिक 40 चा वर्ग बेरीज येते 2025. 2025 ही एक अशी संख्या आहे ज्या संख्येमध्ये 1 एकदा 2 दोनदा 3 तीनदा 4 चारदा असं 45 वेळेस जर सलग लिहिलं आणि सर्व अंकांची बेरीज केली तर ती येते 2025. 2025 या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 46 च्या वर्गातून 45 अधिक 46 यांची बेरीज वजा केल्यास मिळतं 2025. 2025 या ठिकाणी 45 चा वर्ग सोप्या पद्धतीने केल्यास जसं की 5 चा वर्ग 25 आणि 4 गुणिले 5 20 या पद्धतीने आपल्याला 2025 मिळतं. 2025 12 चा घन करून 297 जर मिळवलं तर तुम्हाला मिळेल 2025. 2025 13 च्या घन मधून जर 172 वजा केलं तर आपल्याला मिळेल 2025. 2025 या ठिकाणी पाहिलात आपण तर 25 गुणिले 81 म्हणजे 2 वर्ग संख्येचा गुणाकार, जो की 5 चा वर्ग आणि 9 चा वर्ग 2025. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या घनाची बेरीज येते 2025
आणि म्हणून इट्स अ मॅथमॅटिकल वर्ष 2025 हे एक गणितीय वर्ष आहे, ज्याची आपण इतकी सारी वैशिष्ट्ये पाहिले. त्यामुळे या 2025चं आपण अगदी जोरात स्वागत करूयात. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2024ला बाय बाय आणि 2025चं अगदी आनंदानं स्वागत. 2025 हे एक गणितीय वर्ष आपण आपल्याला साजरा करायचं आहे. धन्यवाद.